मिरजेतील गेल्या 30 वर्षांपासून साजरा करत आलेल्या नवरात्री महोत्सव युवा नेते नितेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा 9 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच सांगली जिल्ह्यातील एकमेव स्टेज व कमान आकर्षक उभारण्यात आली असून सर्व हिंदू बांधवांनी दांडिया खेळण्यासाठी एकच गर्दी केली होती। गेल्या 30 वर्षापासून हे परंपरा सुरू असून युवा नेते नितेश दादा कांबळे यांचे मिरज शहरांमध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। याचे नेटके नियोजन युवा नेते भारतीय जनता पार्टीचे नितेश दादा कांबळे व डॉक्टर मनीषा मम्मा पुणेकर तसेच युवा नेते नितेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे। वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते। शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते। N24 मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रीच्या येणाऱ्या दसऱ्याच्या तसेच येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। माणिनगरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवसाला पावणाऱ्या जगदंबेचा अति उत्साहामध्ये भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडत आहे। दरवर्षी जशा भक्तिमय वातावरणामध्ये हा सण सोहळा साजरा केला जातो त्याच्याही दुपटीने याही वर्षी भाविकांची गर्दी आहे। मिरज नगरीमध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये प्रचलित अशी देवी झालेली आहे। नवसाला पावणारी जगदंबा या नावाने या सांगली जिल्ह्यामध्ये हिचं प्रसिद्ध ठाण झालेलं आहे। मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्या सर्वांनी या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा तसेच आईसाहेबांच्या जगदंबी चरणी दर्शन घेण्याचे एक उत्तम सोय व ठाण असलेलं तुळजापुराचं प्रतिठाण केलेलं आहे। सर्व भाविक भक्तांना आमची सर्वांची विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ तसेच या दर्शनाचा आरतीचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती। आई जगदंबेचा उद्धव या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। शारदीय नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवामध्ये माणिकनगरच्या आईसाहेब नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या आमच्या माणिकनगरच्या आईसाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे या सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हनुमान मित्र मंडळ तसेच नितेश दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साह पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये हा नवरात्रोत्सव संपूर्ण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हा उत्सव सर्व महिलांना प्राधान्य देऊन आणि यावर्षी आम्ही संपूर्ण किन्नर समाज मंगलमुखी समाज आई जगदंबेकडे साकडे घालतो की जगदंबा जो काही सोलापूर भागात आणि आपल्या भारतातील पंजाब राज्यामध्ये जो पूर आलेला आहे जगदंबा हेही विघ्न सदैव टाळत राहो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो ही जगदंबेचरणी प्रार्थना करते। जय हिंद जय भारत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।